भारत सरकारकडे राज्यांकडून जो डेटा येतोय किंवा राज्याकडे जिल्ह्यांमधून जो डेटा होतोय आणि भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून जी माहिती किंवा स्टेटमेंट्स येत आहेत त्याच्यात आणि वास्तवतेत प्रचंड अडचण आहे. मी शनिवार रविवारी पुण्यात होते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा मी सगळाच आढावा घेतला आणि मी शिरूरला अमोलदादांशीही बोलले. प्रचंड अडचणी सगळीकडे दिसत आहेत आणि मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्याच माध्यमांनी वास्तव जे सरकार कबूल करायला तयार नाही ते सातत्याने तुम्ही चॅनल्सवर दाखवता. मी तुम्हाला एक 4-5 उदाहरणं बारामती लोकसभा मतदारसंघातली सांगते. ऑन फील्ड एक तर देशपांडे म्हणून एक ग्रुप आहे जे धायरीमध्ये चपात्या बनवतात. इन्फोसिस असेल, टाटा असेल, महिंद्राच्या सगळ्या हिंजवडीला हजारोने लाखोनी चपात्या ते रोज पाठवतात. आज तिकडे 50% काम बंद झालेलं. आमच्या महिलांना हाताला काम नाही आहे कारण का गॅस नाही आहे. तशीच परिस्थिती बारामतीत आहे. बारामतीचे सगळे आमचे जे ग्राहकचा जो युनियन आहे किंवा सगळे व्यवसाय करणारे सोमानीजी आहेत आमचे, तर त्या सोमानीजींची सगळे ग्रुप परवा दिवशी बारामतीत एकत्र आला होता. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि एक परिस्थिती की बारामतीमध्ये आज जो कमर्शियल गॅस आहे तो कुठेही मिळत नाही. रेस्टॉरंट्समध्ये काही सगळे व्यवसाय बंद झालेले आहेत आणि काही ठिकाणी आमचे जे MSMEs आहेत, आमच्या MIDCs जे आहेत बारामतीमध्ये असेल, मग चाकणला असेल, दौंड, इंदापूर, सगळ्या पुरंदरला सगळ्या MIDCsमध्ये आज काही ठिकाणी 75% कामगार कमी केलेले आहेत कारण का गॅस नाही आहे. मग MSMEमध्ये प्रॉब्लेम आहे, रेस्टॉरंट्स खानावळींमध्ये प्रॉब्लेम आहे. आमच्या महिला भगिनी ज्या घरामध्ये उद्योग करतात किंवा त्यांचे जे छोटे स्मॉल स्केलचे जे छोटे बिझनेस मॉडेल्स आहेत तिथे अडचण आहे. घरामध्ये महिला रांगाच्या रांगा लावून जेव्हा ऑनलाईन मिळायचं तर तिथे आज वेळेवर गॅस मिळत नाही आहे. आणि माझी माननीय प्रधानमंत्र्यांना हात जोडून विनंती की त्यांनी गॅस सिलेंडरसाठी एक मोठी जाहिरात केली होती. ते पहिल्यांदा सरकारमध्ये आले तेव्हा की त्यांची एक इच्छा होती की ह्या महाराष्ट्रात ह्या भारतातल्या कुठल्याही महिलेला डोळ्यातून अश्रू आणि खोकला येता कामा नये. सरपणामुळे, सरपण शब्द वापरतो आपल्याकडे गाव आपण, त्याच्यामुळे असं तिला कधी नाही चूल नको, तिला व्यवस्थित गॅस मिळाला पाहिजे. त्याच्यात आपल्या सगळ्या लोकांनी आपण आपल्या सगळ्या सबसिडी सोडून दिल्या की आपल्याला सबसिडीची गरज नाही, ज्याला गरज आहे त्याला ती सबसिडी मिळाली. उत्तम प्रोग्राम होता. पण आज त्याच कष्ट करणाऱ्या आमच्या महिलांना गॅस मिळत नाहीये. व्यवसाय, इकॉनॉमी, अर्थव्यवस्था कोलमडेल अशी परिस्थिती आहे. माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यातही बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे भारत सरकारनी तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे याच्यात तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे. जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया. पण गेले अनेक दिवस पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले. जे राहुलजी बोललेत ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी प्रोग्राम जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये सुरू झाला त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी तो देशामध्ये आणखीन मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने लागू केला. हा एवढा मोठा उपक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे. काल मी पुण्याच्या कलेक्टरांशीही बोलले ह्याच्याबद्दल आणि तेव्हा पुण्याच्या कलेक्टरांनी मला सांगितलं, ताई आम्हाला इन्स्ट्रक्शन झालेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या की या मुलांचं अन्नधान्य किंवा आश्रमशाळा असतील इथे कुठेही कमतरता होता कामा नये. पण तशी परिस्थिती दिसत नाही आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाही आहे की तुटवडा आहे. म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे हे मला समजत नाही. कलेक्टरांचे स्टेटमेंट्स येत आहेत. कलेक्टर बिचारे जे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार त्यांना इन्स्ट्रक्शन देते त्याप्रमाणे बोलत आहेत की होर्डिंग आम्ही बंद केलंय. अरे होर्डिंग होतंय कुठे? तुटवता आहे, कमतरता आहे, हे का भारत सरकार कबूल करत नाही आणि एक मोठा ॲक्शन प्लॅन तयार करत नाही याच्यासाठी. LPGची सगळी यंत्रणा भारतात कोलॅप्स झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तातडीने पार्लमेंटमध्ये याची चर्चा मागतोय. परवाही हरदीप पुरीजींनी जे स्टेटमेंट केलं आणि चॅनल्सवर, मी विरोधक म्हणून हा आरोप करतच नाही, ही वेळच नाही आहे विरोध करायची,
ही समंजसपणाने भारत सरकारने सगळ्यांना एकत्र येऊन मार्ग काढण्याची वेळ आहे. आणि जर तुटवता होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना. वास्तव मारामाऱ्या व्हायला लागल्या, लोक दुकानं अटॅक करायला लागले. काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात?